नमस्कार मंडळी. आणि खूप दिवसातनं मुहूर्त आला तो म्हणजे आपल्या ट्रिपला जायचा. मुहूर्त आला म्हणल्यावर आपण पण गुडघ्यापासून बांधून निघालोच. बघूयात पुढे काय होतंय. चला आता ट्रिपला जायचं म्हणल्यावर गाडीमध्ये सीएनजी तर करायचा होता फुल, पण ती पुढची गर्दी बघितली आणि सीएनजी टाकायचा मूड आमचा गेलाच. पण काय म्हणता आता थोडं फुल केल्याशिवाय आम्ही पण म्हणलं नाही जायचं आपल्याला पुढं. तर फायनली सीएनजी केला फुल गाडीचा. आणि इकडे तर बघितलं तुम्ही तर आपल्यासोबत दादा काका आणि काकी दोघं जण आहेत आणि मी एक, असं आम्ही तिघं जण आपल्या सेंटरमध्ये निघालोच होतो. आणि बाकीचे एक इर्टिगामध्ये लोक येतात, त्यांची मी तुम्हाला पुढे ओळख करून देईलच. आता फायनली सीएनजी तर भरून झालताच, पण म्हणलं आता थोडं गाडीच्या चाकांमधली हवा पण फुल करून घेऊ, ते पण फ्रीमध्ये. आता फ्रीमध्ये म्हणल्यावर मग कशाला सोडायचं. मित्रांनो आता गाडीचा सीएनजी पण आपण फुल केला, गाडीच्या चाकांमधली हवा पण फुल केली. मग दादा काकाला म्हणलं थोडं आता पोट पण फुल करूयात. मग पोट फुल करायला आपण आलो जोगेश्वरीमध्ये. थोडं मिसळ आणि भेळीवरती ताव मारावं म्हणलं, बट ते पोट फुल करायकडे एवढं लक्ष होतं की मिसळ येतानाचा व्हिडिओ काढायचा राहिलो. म्हणून तुम्हाला आता मिसळ खाल्ल्यानंतरचा व्हिडिओ दाखवतो. अशा पद्धतीने आम्ही संपवलेलं आहे मिसळ आणि भेळ. सो बघूयात आता पुढे काय होतंय. पुढे काय मित्रांनो, जे होणार होतं तेच झालं. एवढं मोठं ट्रॅफिक आमच्या पुढे येऊन थांबलं. आता काय करायचं काय समजत नव्हतं आणि पूर्ण ट्रिपचा असलेला मूड आमचा ऑफ होत चालला होता. पण थोडक्यातच आम्ही बघितलं पुढे आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती दिसत होती. सो मूर्तीचा आशीर्वाद घेतला, मूर्तीकडे बघत राहिलो आणि मग थोडी एनर्जी आली, थोडं फ्रेश वाटलं. आणि बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर आमचं ट्रॅफिक पण कसं एकदम मोकळं झालं. आणि मग आम्ही भुंगाट वेगाने निघालो सरळ आपल्या डेस्टिनेशनच्या दिशेने. डेस्टिनेशन म्हणजे आपलं यावेळेस आहे अलिबाग. अलिबागच्या बीचवरती जायचं आहे. सो खूप वेगाने आम्ही निघालो अलिबागच्या दिशेने. वेगाने म्हणजे सावधगिरी पण बाळगली, सीट बेल्ट लावलेले होते. बिकॉज सीट बेल्ट नाही लावले तर आमची गाडी टॉंग टॉंग आवाज करत होती. मित्रांनो थोडे पुढे आल्यानंतर आम्हाला अजून एक सीएनजी पंप दिसला. आणि मेन म्हणजे तिथं गर्दी काहीच नव्हती, फक्त एकच गाडी आमच्या पुढे होते. मग काय म्हणलं आपल्या सीएनजीला पण थोडा टॉपअप मारून घेऊ. आणि आम्ही परत थोडासा एमटी झालेला सीएनजी परत एकदा टॉपअप मारून फुल करून घेतला. फायनली मित्रांनो 120 ते 150 किलोमीटरचा प्रवास करून आपण आलो आपल्या डेस्टिनेशनला, म्हणजेच अलिबागच्या बीचवरती. हा आहे वरसोली बीच. वरसोली बीचवरती आम्ही गाडी केली पार्क आपली. आणि गाडी पार्क करून आम्ही चालतच निघालो थोडं बीचच्या साईडला. आणि मग पुढे बघितलं तर सूर्य असा आमच्या डोळ्यावरती निसता येत होता, थोडं ऊन असल्यागत वाटत होतं. आणि पुढे गेलो तर बीचचा व्ह्यू खूप छान होता, बट तो आत्ता नाही दाखवणार मी तुम्हाला. आणि मग बीचवरतीच गेलो आणि मग आमच्या डोक्यात आलं की आधी हॉटेलमध्ये जायला पाहिजे होतं आपल्याला, बिकॉज सगळं आपलं लगेज आपल्या कारमध्येच होतं. सो मग परत आम्ही गाडीचा युटर्न घेतला आणि आपल्या हॉटेलकडे गेलो. सो अशा पद्धतीने हॉटेलमध्ये आलो आम्ही. आणि बॅक साईडला जे बघताय तिथे आम्ही रूम बुक केल्या होत्या. सो आमच्या रूममध्ये आम्ही पटापट सामान वगैरे ठेवलं, आमचं सगळे आवरावर केली आणि कपडे वगैरे थोडे चेंज केले आणि मग चालत निघालो बीचवरती. आता बीचवरती चालत निघालो म्हणजे कसं झालं तर आपण आलो ॲक्च्युली प्री वेडिंग शूटला. सो नवरा बायको तर आपल्या गाडीवरच गेलते, फोर व्हीलरमध्येच त्यांच्या. सो आम्ही बाकीची मंडळी चालत निघालेलो, दादा काकांनी, अजून आपले मयूर दादा होते, त्यांच्या वाईफ होत्या. सो भरपूर गँग होती, टोटल आम्ही 10 जण होतो. सो बघा तुम्ही अशा पद्धतीने एन्जॉय वगैरे केलं आम्ही. ते म्हणले मला घरीच घ्यायला या, नाही तर मी येणार नाही. तिथेच आमचे 2 तास गेले. नंतर फोटोग्राफरला घेण्यासाठी आम्ही गेलो. मग त्यांनी त्याचा ड्रोनचा डाटा लावला होता शिफ्ट करायला, तिथे 1 तास गेला. मग आमचं टार्गेट डायरेक्ट 5 वाजता गेलं. आम्ही आलोय ते बघा, ड्रोन शूट चालू आहे. ऑपरेटर इथे आहे आणि ड्रोन शूट तिकडे चालू आहे. अभी इकडे थांब, तू तिकडे जाऊ नको. अभी त्यांना मार्गदर्शन करतो. अभी बाजूला या. अशा पद्धतीने आम्ही आलो बीचवरती आणि स्टार्ट झाली ती म्हणजे आपली प्री वेडिंग शूट. प्री वेडिंग शूट होती अभिजित भागवत फोटोग्राफी आणि आकाश या दोघांच्याकडून आपली प्री वेडिंग शूट होती. त्यांची प्री वेडिंग शूट काय आज रात्रभर संपणार नव्हती, म्हणून आम्ही आमची पण शूट चालू केली आणि थोडं सिनेमॅटिक शूट केलं दादा काकासोबत आणि बघितलं कसा व्ह्यू येतोय. आणि असंच आम्ही पुढे खूप एन्जॉय केलं, खूप शूट केलं. सगळं तुम्हाला शॉर्ट्समध्ये दाखवेल, बट ते आता पुढच्या शॉर्ट्समध्ये. सो त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि यूट्यूबवरती जाऊन टेक ट्रॅव्हल अँड मी असं सर्च केलं की आपलं चॅनल तुम्हाला भेटून जाईल. सो लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.